अजून किती टाइम आहे? हा, इथूनच जर उशिरा निघसान तिथं कधी पोचसान? किती टाइम आहे अजून? जरा लवकर कर ना योगेश. हा, त्या गाडीवाल्याला फोन लावून दे. आणि तू जाय वो, एकदा अजून बोलवायला जाय तू त्या बायाईले. तसं थोडी नाही येणार आहे कोणी. आपल्या घरचा प्रोग्राम आहे, आपल्याला दोन दोन वेळा बोलवायला जावंच लागते. एक अजून चक्कर मारून दे. पाय झाली का तयारी द्यायची तर? आणि का रे, तुझे काही मित्रमंडळी कोणीच नाही काय? बाबा ते मित्राले मी मुद्दा म्हणून सांगितलं. लेखाचे फालतू धिंगाणा घालतात मग. काही नाही पहिलेच हे करतात. म्हटलं जाऊ द्या, मी काही सांगत नाही मित्राईले. अरे पण तू समोर कोणी पोरगा लागीन नाही का? एकटा येतो का तू? कसा पागल पोरगा आहेस रे तू? आता दोन मित्र तर सांगताले का सोबतीले? एकटा येतो काय? काय तू ती सांग लागते का आता योगेश? एखादा मित्र पाहतो तुझ्या. आई, माझे मित्र काही माणुसकीत नाही आहेत. धिंगा मस्ती घालणारे पोर आहेत ते सारी. माणुसकीत पाहिजे चांगली. असे लग्न गिगन होईल असले तर चांगली पद्धतशीर राहते. हे काय धिंगा मस्ती करणारी? पाय रे आता लग्न होईल मित्र नाही तुझे तर कुठून आणतं लग्न होईल? त्या विद्याबाईच्या पोराला सांगितलं मग गोपालले. ते बरोबरच आहे की तो गोपाल. त्याला सांगून दे. त्याला आता वक्तावर म्हणू का? मी वक्तावर येईन का माया सांग? पहिले मला म्हटलं नाही मी त्याला. तू कसं काय येईन वक्तावर? म्हणून पाय ना, आपलं काम आहे. एकटा येतं का का मग? तुला एवढी समजत नाही का एवढा मोठा झाला तर? म्हणून पाय तरी जाय व रेखा, तूही म्हणून पाय त्या विद्याबाईले म्हणा पाठवा म्हणा पोराली. आणि तूही म्हण रे, दोघे मायले का जा त्याला बोलावून ना. थांब थांब, जाय तू, मी फोनच करतो त्याला. अरे फोनवर येते का तुला का? तू जात का कोणाच्या फोनवर? पहिले सांगितलं नाही काही, फोन करतो म्हणतो. स्वतः बोलायला तशी तर घेईन तो. स्वतः काय रे बोलायले? फोन नको करू, आपलं काम आहे ना. येते तो फोनवर येते ना, आम्हाला माहिती नाही येते तो फोनवर. मी करतो ना त्याला फोन भेटतो. मी तुम्ही टेन्शन नका घेऊ ना माया. तू जाय, तू त्या काकुला आण बोलावून दे. हे पोरग ऐकणार नाही. करीन का मनानच करीन. जा तुम्ही बाहेर बेरा, मी आलोच ते बोलावून आणतो जा. काय बाई मग हे घातली मग साडी आता. तू म्हणून साडी घाला साडी घाला ते घातली. नाही तर माहिती जीवाची ती बाई साडी घालणं माझ्या जीव घाबरते व. सुचत नाही मला साडीनं. पण तू म्हणस म्हणून घातली, चांगली दिसून राहिली व. पावर आहे किती मस्त दिसून राहिली साडी तुमच्या अंगावर. तुम्ही घालतच नाही एवढ्या साड्या असून बी. त्या कपाडात पुढं सोडून जातील ना साड्या. अशा कार्यक्रमात नाही तर कशा कार्यक्रमासाठी आहे मग त्या साड्या? नेहमी तीच ती साडी घालून जाता कुठेही. हलकी फुलकी एका वेळेस भारी घातली पाहिजे. कपड्याने इम्प्रेशन पडते माणसाचं आई. शेवटी कसं आहे, कपडे म्हणजे भारीच कपडे चांगले वाटतात बरं अंगावर. हलकीनेच चांगले वाटत नाही ना आपल्याकडे. नसले तर गोष्ट अलग आहे. मस्त वाटून राहिले आता. आता किती वेळ आहे मग निघाली? आता निघावंच लागते वाटते बाई. डबल इन तरी रेखा मला आली. मग आली की जाऊ म्हटलं. हो त्या सासऱ्याला म्हटलं मी बाबाला द्या. चला तर म्हणतात की नाही, मी राहतो म्हणतात दुकानात बसेल गोपालच्या. जाऊ दे बाई, मग नाही त्याला म्हटलं तुम्ही चाला. आता बाई मला तर जावंच लागते. शेजारी काम आहे. आणि ते आलती ना आपल्या घरी. दोघं नवरा बायको होते ते त्या लग्नात, विठ्ठलच्या लग्नात. आणि ते पोरगं तर गोपालच्या बरोबरच आहे तिचं पोरगं. पण तिचं लग्नच नाही जोडे बाई. आता जोडलं बाई कशी भाचीच केली ती ना आता. तर मग आता कसं ते जास्त लागतं ना बाई मला. आता तिच्या घरी लग्न धरले करू लाग जा बरं काम तिले. चार जमच नाही पण जात जाऊ तू करू लागेल. हा, एखादं काम केलं तरी लय होते. कसं मग तिला वाटी नाही तर पाय बा मी हिच्या घरी किती केलं आणि हे माझ्या घरी आली नाही. हाताला हात असते बाई प्रियंका. आपण कोणाचं केलं तर कोणी आपलं करते असं आहे ना ते. हो हो जाईन नाही पण लग्न तर ठरू द्या. जाईन. आणि ते कधी चालले माहिती पार्टी का काय करायला. आणि बाई छायला बरोबर हात धरून न्यायचं बरं. ते पडली गेली घसरली पाय घसरून तर अजून वांदे बापा. आता मी म्हणतो ती नाही. पण मग कसं तुला वाटत तशी होतं की आई पाय कशी करते. जाऊ देत नाही आम्हाला. म्हणून जा माय बाई. आता कसं तिची आखरी दिवस आहेत जा. मग तिला कुठे जायला भेटते लेकरू घेऊन झाल्यावर. 2-3 महिने तर कुठे निघताच नाही येत बाया 3 बाईले. तर मग जाय बरोबर जा. तिकड वकड नको बाई. इथे अजून तिचं पोट गिड्ड खीन आम्ही नाही घरी. बरोबर तिची काळजी घ्यायचो स्वतःची काळजी घ्यायचो. जाशील तर दारागिरी पक्के लावायचं बापा. दारं खिडक्या आहे ते दिवाबत्ती करून बरोबर. संध्याकाळला येतोच म्हणा आम्ही. ती संध्याकाळी चालली ना वाटते. थंडीच्या पोरी चाललं या रातना करू जायले. संध्याकाळी करू नका. दिवस चालले आता. सकाळचं 2-3 वाजता. हो जातो आई आम्ही. तुम्ही नका काळजी करू. जातो मी नेतो ताईले बरोबर नेतो मी. इतक्या लवकर झाली का होतं यार तुम्ही? थांबा ना वेळाने आपल्याला जायला. सांग बाई येत नाही नाही. मात्र की तयारी झाली. कपडे घालून बसली. थांबा जरा मग जाऊ ना शांततेत. अव ते मला फोन आला होता योगीचा. आई मी येतो त्यासोबत. ते आपण जाऊ मग. मला ते त्यासोबत जावं लागते. ते कोणीच नाही आहे म्हणते.
चाल म्हणे गडे. आता मला पहिले म्हटलंच होतं ना, पहिले की म्हटलं वेळेवर म्हणते. आता मी नाही म्हणून राहिलो तो, पण म्हटलं जाऊ दे बा, आता काय दोस्त आहे आपला, काय नाराज करा आता. काय तुम्ही ते योगेंद्राच्या साक्षगंधाला चालले काय? आपलं ठरलं होतं ना, प्लॅनिंग होती ना आपली आपली हॅपी न्यू इयरची पार्टी करायची, आणि तुम्ही तिकडे चालले. मग आता तुम्ही तिघं चालले जा, माया नाही जमत ना. मी काय करू मग जाऊन? तुम्हीच नाही तर दोघांना जाऊ देतो मग मी. म्हणजे तुम्ही म्हटलं कोण नाही की आमचं ठरलं बाहेर जायचं. आता त्याचं साक्षगंध आहे ना व, न्यू इयर हॅपी न्यू इयर दरवर्षी येत असते. काय तसं बी आपलं ते अजून नवीन वर्ष आपलं मराठी लोकांचं चालू झालं नाही. आपलं मराठी लोकांचं नवीन वर्ष गुढीपाडव्या दिवशी असते. हे फक्त कॅलेंडर बदललं. ठीक आहे, गुढीपाडव्याला जाऊ आपण कुठेतरी. तुमचं नेहमीच आहे, पण खरं ना नेहमीच तुम्ही नाराज करता मला. नाही म्हणायचं वस्तू की नाही येईन पहा बरं. जाऊ दे आता, साक्षगंध आहे ना त्याचं. बरं मग चालतं का तू? चाल बाबा मग, आता ते झाली नाराज आता. जाऊ दे, झाली चाल बरं. त्या काकूचा फोन आलता, चाल आपल्याला निघा लागते. चाल बाबा चाल. बाय चालले गेले. नेहमीच आहे, कारण ना नेहमीच आहे, पण यांचं असं करतात हे नेहमी. प्रियंका आई गेले का? हो गेले आई, आणि हे गेले तुमचे देर. अरे गोपाल दादा गेले, आणि आपली पार्टी होती ना आज. त्यांना काय पडलं पार्टीचं, त्यांना काय पडलं बायकोचं, त्यांनी मित्र जवळ आहेत ना. योगेशनं बोल हलो म्हणे, वेळेवर फोन केला योगेशनं, ते गेले. मी कालपासून ठरवून ठेवलं तर माठ म्हणू शकले नाही की बायकोचं मन दुखीन माया, पार्टी आहे आमची, काहीच नाही. पण मित्रांना फोन केला गेल्या चालले गेले. मग आता काय पार्टी करायची? तुम्ही दोघं जा, आता मी नाही येत. नाही रे बाबा, तुझ्या जरा तर आम्ही चाललो होतो, नाही तर आम्ही कशाला जाणार होतो. जाऊ दे आता, मला तसं पण जीवर आलं होतं, पण तू नाराज होशील म्हणून तुझ्या दारा पण तुझे हो म्हणे. जाऊ दे, घरीच काहीतरी समोसे आणून खाऊन घेऊ. काय करते मग आता? पुढच्या वर्षी कुठं नाराज नको हो. काय करू, नाराज नाही होतं ताई, नेहमीच तसं आहे ना. जाऊ दे, परत तू नाराज नको हो. आपल्या सर्व सबस्क्रायबर लोकांना शुभेच्छा दे बरं नवीन वर्षाच्या. अरे हो गड्या, शुभेच्छा द्यायच्या राहिल्या, सगळं आपल्या बहीण भाव आणले नाही का. चला शुभेच्छा देऊ त्यांनी नवीन वर्षाच्या. नमस्कार सर्वांना, माझ्या सर्व बहिणी भावांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जशी तुम्ही 2025मध्ये आम्हाला साथ दिली, तशीच साथ 2026मध्ये पण राहू द्या. आणि अजूनही ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब नशीन केलं तर सर्वांना चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करत जा, आणि आपले व्हिडिओ आणि आपल्या स्टोऱ्या कशा वाटतात हे नक्की सांगा. आणि खरंच तुम्ही मला 2025मध्ये मला खूप खूप साथ दिली, तर अशीच साथ द्या ताई आता. समोर पण अशी साथ द्या, तुमच्या साथची खूप गरज आहे बरं प्रियंकाला, आमच्या पूर्ण टीमला. तर चला आता व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ झाला नाही अजून. तुम्हा सर्वांनाही नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आमचे व्हिडिओला नक्की लाईक करत जा, लाईक आमच्या मेहनतीचं असते ताई. तर प्लीज व्हिडिओ लाईक जरूर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. कोणीच नाही का काकू? अगं तेजस्विनी का? काजल, अगं तेजू का? तेजू तिच्या खोलीत आहे. खबर काकू, ती आज जात येत नाही का ड्युटीवर? किती लेट झालं, तयारी झाली का तिची? ते तयारी काही केली नाही बाई आज तिनं, ते काय येत नाही वाटते मग आज. काय येत नाही काकू? सुट्ट्या मिळत नाहीत ना आम्हाला, मी किती वेळा सांगितली गेला, सुट्ट्या नाही मिळत ना. हो सुट्ट्या नाही मिळत बाई तुम्हाला, पण ते का बा तुमचे ते साहेब तर ते किशोर साहेब म्हणते आमची जवळ त्याच्यावर येऊन नाही राहिली ते. हो काकू, मलाही माहीत नव्हतं, मी 2-3 दिवस माझी तब्येत खराब होती, सुट्टी काढली होती. तर आता ते नवीन सर आले आमचे, तर ते किशोरजीच आहेत म्हणते. जिजू मला त्याच्या सिनीने सांगितलं फोनवर, मलाही माहीत नव्हतं. मग काय झालं, आहे तर आहेत, मग काय उलट तर चांगलं आहे ना, नवरा बायको सोबत काम करतील, त्यांची भांडणं आहे तर मिटून देतील भांडणं. काय माय बाई, आता काय सांगा तुले, ते कायच करा बाई, ती बोलून राहिले बाई, हिनं पहिले इकडे इतकून टाकलं ना मग काम. काय सांगू मी तुला आता ते किशोर काही तिला भाव देऊन नाही राहिला, असं झालं ना. ते आता जवाई माणूस आहे बाई, काही बोलता येत नाही, माणसाची जात आहे. इले पहिले राहता नाही आलं ना व, म्हणून माझा पाहुणे काही भाव देऊन नाही राहिले तिले. आता मग ते जात नाही लढून राहिली. त्या समजा बरं तिले, नको जाऊ म्हणा ड्युटीवर, पण बिचारे काही तर पर्याय आता निघाला पाहिजे व, घरी जायचं तिच्या. सांग बरं कसं करा, समजून नाही आलं बिचारे मला.
तू पाय बरं सच्याशी बोलून तुला काय वाटतं ते पाय बरं समज बरं तिले. हिच्या अंगातली इकडे जातच नाही बिचारी. इथला घमंड चांगला आहे काय? बरं काकू तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी बोलते तिच्यासोबत. हो बोल बरं, जाय बरं. काय बाप्पा या पोरगी समजली पाहिजे बापा देवा. डबल संसार बसला पाहिजे एवढी ती इच्छा आहे माई. इथे कोणा पद्धतीनं समजा, कोणा प्रकारे समजा, मला हेच नाही समजू राहिलं. आता नेमकं करू काय मी? कशी कशी थंडी करू मी हिची? मी जातच नाही आज. काय करू मी जाऊन? कशाला जाऊ मी? काय काम? तो बोलत नाही माझ्यासोबत काही नाही किशोर. तर त्याला काय माहित काय समजते? त्याला काय वाटून राहिलं की नोकरी लागली म्हणजे का खूपच मोठं महान काम केलं काय? काय नोकरी करायला पण लागते. त्यातच नाही मी, जाऊ दे दुसरीकडे जॉब पाहते मी कुठं. काय एवढं तिथं कशाला करू मी? बुद्ध म्हणाला त्याला काय माहित नव्हतं का ते इथे धाराबामध्ये आपली सासरवाडी आहे, इथे कशाला मग हो म्हटलं. नाही म्हणायचं असते. बुद्ध म्हणाला माझ्या जिद्दीवर, मला माहित आहे ना. तेजस्विनी काचल ये ना, बस ना. अगं बाई मी बसायला नाही आली. कर ना तयारी पटकन. तुला माहित आहे ना सर सुट्ट्या देत नाहीत म्हणून. मी नाही येत बरं, मी नाही येत. मला त्या किशोरजीचं तोंड पण नाही पाहायचं. सो त्याला काय समजतात ते? मी तुला सांगितलं ना फोनवर, मी त्यांना टिफिन घेऊन गेली, त्यांनी आपल्या पिऊनला खाऊ घातला म्हणून माझी इन्सल्ट केली. माझ्याशी बोलायचं नाही त्यांना. मला तुला सांगायचं आहे काजल, त्याला माहिती त्यांना दारवा आपली सासरवाडी आहे, मग कशाला यायचं त्यांनी इथे? त्याने उद्धव आला की तू माझ्या जिद्दीवर. मला पण तो जॉब सोडायचा आहे. सांगू दे त्याला, जा जॉब सोडते मला तेजस्विनी. नाही पाहिजे मला, दुसरीकडे कुठेही बघते मी. अगं पण तेजस्विनी तू मॅड झाली का? कशाला हे करते? जाऊ दे ना, 2-3 दिवस नाही बोलती ना. प्लीज काजल तू मला समजावू नको, मला काहीच ऐकायचं नाही आहे. तू जाऊ शकते, तुला लेट होऊन राहिलं. मला जॉब नाही करायचा तिथे. ठीक आहे बाई तुझी मर्जी. तू आधी कुठं लागत बसू मी, मला पण लेट होऊन राहिलं. जाऊ का मग मी? हो जा तू. पहा इकडे विचार करून पहा तेजस्विनी, मी आज काही सांगत नाही सरांना, उद्या बोलू. नाही सांगून दे तू, मला पण नाही पाहिजे. जाऊ दे सांगून दे, काय करेन सांगून दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तू सध्या रागात उत्तर देऊन राहिली तेजस्विनी. शांत डोक्याने विचार कर मग उत्तर दे. रागात घेतलेला कोणताच निर्णय योग्य ठरत नाही. नाही ग बाई, माझा निर्णय झाला, नाही करायचा मला जॉब. धन्यवाद गड्या. तू वेळेवर आला पण खूप आला. मी तर म्हटलं बाई येतच नाही का तू वेळेवर. म्हटलं अरे काही असं डोक्यातच नाही आलं रे. ते पहिल्यांदाच आहे ना माई साक्षगंध, त्याच्या डोक्यातच नाही आलं माया. साक्षगंध पहिल्यांदाच असते गड्या. साक्षगंध प्रत्येकाचं पहिल्यांदाच होते लग्न. साक्षगंध नाही दुसऱ्यांदा तर मला वाटते बाय चान्स होत असेल कोणाचं. अरे हो. गीता साडी तर लय मस्त घातली वा. मस्त दिसून राहिली. मला ओळखलंच नाही वा तुले. रोज त्या साडीतच तर घरच्या आज अलग दिसून राहिली बाबा. हाय की नाही बाबा बाई? हो बाई गीता मस्त आहे ना, गोरी गोरी पान आहे तिच्या अंगात. काळी साडी वल्ली उठून दिसून राहिली. मस्त दिसून राहिली बाई गीता. मी कशी दिसून राहिली वा? नवरदेवाची माय शोभते की नाही? तुझा हात माहेरातच म्हणा, पण तरी बी चांगली दिसून राहिली मस्त. एकच नंबर. नवरदेवाची माय तर लय उठून दिसून राहिली बापा. वर माय लय उठून दिसून राहिली. का ती कोणी गणगोत नाही आलं व? कोणी नातेवाईकाला सांगितलं नाही का कोणी? आता माहेरचे नातेवाईक सगळे तिकडे आहेत बिचारे. माझ्या भावाचीच पोरगी आहेत. सासूचे नातेवाईक काय सांगत नाही. संबंध मोडे आहेत. किती संबंध वाढले बाई माझ्या पोराचे. आता लग्नच तर होऊ येत नव्हते. आता इकडून तिकडून झालं तर अजून मोडतील म्हटलं. ह्याचीच आहे येतील म्हटलं. माझ्या भाऊ जाईल काही हे करून एखादं दोन सांगून अजून त्याचं मन बदलीन म्हणून काही सांगितलं नाही बाई कोणाला. असं काय हो बाबा, आता तसंच चालू आहे. चला मग आता उशीर काय करता नाही. हो चला बसू काय आम्ही गाडीत. हो गाडीत बसा तुम्ही. बसा गाडीत. आम्ही या गाडीत बसतो माणसं, तुम्ही त्या गाडीत बसा. चला बसा लवकर लवकर. त्या भावाचा 2-3 फोन येऊन गेला मला. कधी येता म्हटलं त्या बहीणचं सरत नाही. चला पटकन तयारी झाली त्याची सगळी.